पैठण शहरात अवघ्या 12 तासाच्या कालावधीत 2 खुनाच्या घटना घडल्याने शहरात भीती आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। या दोन्ही प्रकरणांमध्ये पैठण पोलिसांनी तातडीनं कारवाई करत 3 आरोपींना ताब्यात घेतलं असून एका प्रकरणातील आरोपी नगरसेवक अद्याप फरार आहे। पोलिसांकडून त्याचा कसून शोध सुरू आहे। मंगळवारी रात्री सुमारे 8 वाजण्याच्या दरम्यान शहरातील इंद्रनगर भागात किरकोळ वादातून अल्पवयीन मुलगा अमोल देविदास आहिरे याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे। या प्रकरणी पैठण पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह त्याचे वडील विकास पांडुरंग पवार आणि नगरसेवक ईश्वर भाऊसाहेब दगडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी अल्पवयीन आरोपी आणि त्याच्या वडिलांना ताब्यात घेतला असून नगरसेवक ईश्वर दगडे फरार झाला आहे। दरम्यान बुधवारी सकाळी सुमारे 9 वाजता शहरातील गंगलवाडी नारळा परिसरात दुसरी खळबळजनक घटना घडली आहे। मंदाबाई सुरेश अंगारखे ही महिला सरपंच तोडण्यासाठी संत ज्ञानेश्वर उद्यान परिसरात गेली असता तिचे पती सुरेश कान्हू अंगारखे यांनी कुऱ्हाडीने वार करून त्यांची निर्गुण हत्या केली आहे। हत्येचे कारण अस्पष्ट असून हत्येनंतर आरोपी सुरेश अंगारखे स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला होता। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय। अवघ्या 12 तासात घडलेल्या या 2 खुनांच्या घटनांमुळे पैठण शहर पूर्णपणे हादरून गेलंय। नागरिकांमध्ये कायदा सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात असून पोलीस प्रशासनाने दोनही प्रकरणांचा तपास वेगाने सुरू केला आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव गोमारे, पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग आणि पथक पुढील तपास करत आहे। गौतम बनकर, एमसी न्यूज पैठण, छत्रपती संभाजीनगर।